इचलकरंजी येथील DKT संस्थेच्या इंजिनिअरिंग विभागाच्या तब्बल 29 विद्यार्थिनींची जागतिक कीर्तीची IT कंपनी कॅपजेमिनी पुणे येथे आकर्षक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. स्पर्धात्मक IT क्षेत्रात मिळालेले हे यश DKTच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा, उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा ठसा उमटवणारे ठरले. कॅपजेमिनी ही फ्रान्स स्थित जागतिक दर्जाची IT कन्सल्टिंग आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीच्या पुणे कार्यालयामार्फत आयोजित कॅम्पस भरती प्रक्रियेत देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांमधून DKTच्या 29 मुलींची निवड करण्यात आली. या प्रक्रियेत DKTच्या विद्यार्थिनींनी आपल्या तांत्रिक ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वी कामगिरी नोंदवली. प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल मुलाखत आणि HR अशा 3 टप्प्यांचा समावेश होता. प्रत्येक टप्प्यात विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या DKTमध्ये प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण, ॲप्टिट्यूड डेव्हलपमेंट, तांत्रिक मार्गदर्शन, मॉक इंटरव्ह्यू, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास यावर सातत्याने भर दिला जातो. उद्योगांच्या अपेक्षानुसार दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणामुळे DKTचे विद्यार्थी देशातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सातत्याने यश मिळवत असून संस्थेची उत्कृष्ट प्लेसमेंट परंपरा अधिक भक्कम करीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागातून अहिल्या हप्ते, मानसी कुर्डे, ऋतुजा भुते, श्रुती होगाडे, नम्रता जाधव, साक्षी पाटील, वैष्णवी सावंत, प्रणोती आठवले, साक्षी बडे, AIN विभागातून श्रुती खवाटे, प्रियंका लंगोटे, पलक सारस्वत, अलिशा अत्तार, इशिता मेहता, सानिका पाटील, समीक्षा हिरवाडे, पूर्वा पवार, गौतमी पाटील, AI डाटा सायन्स विभागातून सानिया चव्हाण, साक्षी आर्गे, श्रुती बोरा, अश्विनी पवार, तौसिया फकीर, ENTC विभागातून आर्या दरिवे, मृणाली घनवट, प्रतीक्षा खडसरे, वैष्णवी पवार, विजयलक्ष्मी धावरे व पौर्णिमा जाधव. DKT संस्थेचे अध्यक्ष कल्लापना आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर LS आडमुठे, विभागप्रमुख डॉक्टर SK शिरगावे, डॉक्टर DV कोदवडे, डॉक्टर JP खरात, डॉक्टर TI बागवान, TPO प्राध्यापक GS जोशी त्याचबरोबर सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.